रेट थोडे डाऊन आहे, रेट डाऊन आहे. आता काय आता तर किती दिला दादा? 1400 ना, 1400 रुपये दिले. आता आज उठणे कानाला फोन द्यायचं ते 100 लाडा की खालचं डाऊन भाव राहिले. केळी किती पर्यंत परवडते? आपल्याला आयडिया नाही होती. 700 रुपये. 700 रुपये. आम्ही फक्त खर्च करणार. खर्च आणि झाडाला खर्च किती होतो? एक लागवडीपासून तर थेट 100 पकडा. 100 ना. फर्टिगेशन सगळं सगळं पहिल्यापासून झाडाला खर्च आहे आणि 50 रुपये तुमचा जमिनीचा खर्च आहे. मजूर, निंदणी वगैरे, रोपं लावणे, घड फवारणे, असे 50 रुपये तो पकडून जातो. माझ्यामध्ये ह्या कमी खर्च आहे मार्च वाल्याला, बाकीच्यांना जास्त खर्च पडतो असं वाटतं मला. नाही गेले आपण केला नाही होता असं आहे का? असं सांग आपण केला नाही कारण कमी खर्च बोललो नाही का? टेम्परेचर भरपूर होतं त्या. ओव्हरऑल खर्च सेमच जातो. फक्त काय आहे की रेट जेव्हा जास्त राहतो तेव्हा माणूस जास्त खर्च करतो. आणि जेव्हा असं समजायला लागतं की मार्केट आता 1200-1400 आहे ना, शेतकरी दर 7 दिवसाची होती 10 दिवसावर. आणि जेव्हा समजतं की 3000 रुपयाचे रेट आहे, मग तो म्हणतो तुम्ही मला 2 दिवस आड सांगा, मी सोडतो. बरोबर. आता बंच स्प्रे यांची कमीत कमी 5-6 बंच स्प्रे झाले घडावरती स्प्रे. आणि जेव्हा ऑफ सीझन राहतो तेव्हा एखादे 2 किंवा 2च फवारे होतात व्यवस्थित वादा लांबीसाठी. रेट राहिले तर तुमचे 6-7 फवारे घडावर, आणि नसले तर मग 2-3 फवारे, 2च मोठे मुश्किल. फर्टिगेशनचा इथं महिन्यातून आता आपण रेग्युलर यांना दर 4थ्या दिवशी आणि 8 ऍप्लिकेशन महिन्याला. आणि घडावर मेजर म्हणजे थ्रिप्ससाठी ना? नाही, वादा लांबीसाठी कॅल्शियम बोरॉन देतात ना. फक्त प्लेन कॅल्शियम बोरॉन? कॅल्शियम बोरॉन देतात, झिंक देतात, काही 05234 देतात, काही 13-045 देतात. ते डिपेंड आहे, कंपनी वाईज कोणीतरी वेगवेगळं देतं. आपण काय करतो, आपण चारी गोष्टी करतो. फंजीसाईडही घेतो, इन्सेक्टिसाईड घेतो, बॅक्टेरियासाईड घेतो. त्यात मी जे नाव बोललो आता, झिंक, कॅल्शियम, बोरॉन आणि फॉस्फरस आणि पोटॅश हे पण घेतो. वेगवेगळ्या कंपनीचं जर दिलं तर मग त्याच्यात त्यांचं कसं राहतं की शेवटी चकाकीला हे आहे, व्यापाऱ्याला जर चकाकी दिसली आणि वादा दिसला की मग तो तुमचे 50-100 रुपये तिथेच वाढून जातात क्विंटल. चकाकीपेक्षा त्यांना वादा, त्या झाडाला वादा आहे त्याला फुल भाव द्यायला काही हरकत नाही, असे करतात ते डायरेक्ट. वादा नसला की ते विचारच करतात घ्यायला. तुमच्याकडे काय नेलं होतं? फॉस्फरिक ऍसिड काय नेलं? फॉस्फरिक ऍसिड, मॅग्नेशियम 1261 हे नेलं होतं. आणि आता याला 1261 लहान याच्यापेक्षा नोव्हेंबरचं. याला मॅग्नेशियम, फॉस्फरिक ऍसिड, युरिया आणि पोटॅश सोडला. अच्छा, याला आता नंतर आता मग ते राहील बॅक्टोगँग राजा, आणि त्याची राहील आता गुळात भिजवून ठेवायचं रात्रभर. कार्बोस्टोन रात्रभर भिजवून ठेवायचं, सकाळी दुसऱ्या गाळून सण ते सोडावं लागेल. एक हे राहतं, एक ते राहतं, असं राहतं. तिथं आपण घडावर स्प्रेसाठी आपण GHA स्प्रे घेतला ट्रायलसाठी. ते स्पेशल 4-4 लाईनीमध्ये खूप डिफरन्स होता. खूप आहे. आपण मार्केटचं जिब्रेलिक ऍसिड आणि आपलं जे येणार आहे आता पुढे जे येतं देतोय आपण टॅबलेट मध्ये पण देतोय अजून पुढे येणार. त्या ट्रायल घेतल्या होत्या, त्या 4 लाईन मध्ये वेगळा डिफरन्स होता. आता जे फवारलं तर घडाच्या चारी बाजूने फळत येऊन जातं. आता बरेचसे आता केमिकल गोल नोज झाली बरोबर असं. नाही, आम्हाला ते बारीकच दिले होते दादाने. SP काय राहतं, पहिले जे होते ते एका साईडने जात होते. पहिले एका साईडने जात होते तर इकडून फुगायचं, मधून फुगायचं, मध्ये फुगायचं नाही. बरेचसे आता असे केमिकल आले की ते पूर्ण घेऊन जातात. काय एका साईड फुगली. आपण ते दोरे बी बांधले ट्रायलसाठी ना, फुगूनसाठी ना आम्ही दोरे बांधले. आता आपण ट्रायल लावली तिकडे. अजून आपलं जे अपकमिंग प्रोडक्ट आहे आता अँटी ट्रान्सपरंट, आपण काय केलं, ग्रीन मिरॅकल आहे, ओसा आहे, नंतर आपलं टॅप्सिल आहे, आणि आता जे नवीन प्रोडक्ट येणार आहे आपलं त्याची ट्रायल आताच लावली. ॲक्वालॉक म्हणून आहे, ते आता बऱ्यापैकी लॉन्च होऊन जाईल. काय सांगू एक अंदाज? आणि आज काय डिमांड आहे की तुम्ही फक्त प्लांटेशन करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही कोणत्या सीझनला लावता ते महत्वाचं. उठलं सुटलं हे सर्व जणांनी जून मध्ये लावून टाकलं किंवा उठले नोव्हेंबर-डिसेंबरला लावलं, तसं नाही. आता एक प्लॉट आपला सप्टेंबर बहुतेक नोव्हेंबर आणि डिसेंबर जास्त ऑक्टोबरच्या फार कमी आहे. ऑक्टोबरच्या फार कमी, कारण की तेव्हा शेतच नाही होते समजा.